हॅलो गाईज, मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलेलं की वल्कान मी बनवेल तर तुम्हाला दाखवेल, म्हणजे शेतातले ते वल्कान. आम्ही त्याला वल्कान बोलतो. तुम्ही काय बोलता ते मला कमेंट करून नंतर सांगा. आता तुम्हाला दाखवते मी कशी ठेवलेत ते. बघा, हे इथे मी त्यांना ठेवलेत. ठेवल्या त्यांना झाडं पण आली. इथे एवढे असे झाडं आले आणि बघा केवढे मोठे मोठे. तर आता त्यांना आम्ही घेतोय बनवायला. त्यांची साल काढणार आणि मग बनवतो. अजयच्या मदतीने तो देतोय मला साल काढून. मग दाखवते तुम्हाला पुढे. तर हे बघ असे साल काढायला लावलेत आणि हे साल काढून झाले की असे दिसतात. तर ठीक आहे, हे काही असे वाकडे असतात त्याच्यामध्ये आतमधलं ते कापताना होतं. मग आता हे साल टपामध्ये ठेवते. आमची आई बोलायची की त्याला ठेवून द्यायचं असं, आणि मग ते हवा लागले की काय वातड होतात असं बोलतात. त्याच्यामुळे हे कापून तिकडे सोलले. असे सोलून झाले की लगेच इथे टपामध्ये ठेवायचे. टपात कशातही ठेवा आणि मग हे असं झाकून ठेवते मी डस्टरमध्ये, म्हणजे ते वातड होणार नाही अशी. तर असं झाकून ठेवायचे सगळे आणि नंतर मग कापायचे. तुम्हाला दाखवते. हे असे गोल गोल सगळे कापून घ्यायचे. हे बघा, सगळे असे गोल कापलेत अशा पद्धतीने कापायचे. खूप पातळ कापले की ते शिजल्यावर तुटतात, म्हणून खूप पातळ नाही कापायचे, असे कापायचे. आणि ही राख, तर ही राख भाकरी करतात. तर मग आता हे मिक्स करणार. चमच्याशी मिक्स करून घ्यायची. जेवढी हवी आहे तेवढी अशी राख टाकायची. अशी राख चोलून ठेवले. तर असं बघायचं कुठलेलं नाही लागलं तर त्याला लावून घ्यायची. आणि आता शिजत ठेवणार आहे ना तिथे लगेच नाही. आता पूर्ण आहे ना राख व्यवस्थित चोलले. आता हा असा कपडा टाकून थोड्या वेळ त्यांना ठेवून देणार. म्हणजे की मिनिटात मी त्याला पाणी घालून मग शिजवून घेते. मी जरा दुसरा काम करत होते तोपर्यंत इकडे अजयने शिजत ठेवलेत. ते असे शिजत ठेवायचे. आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि ते शिजू दे चांगले. मग बघूया पुढची. हे बघा, रात्री आपण शिजवलेले हे वळी. किती उशीर शिजवलं त्याला? हे फक्त असं शिजेसपर्यंत असं बघायचं. शिजलं ना की मग त्याच्यामध्ये शिजलं की बस झालं. मग झाकण ठेवून द्यायचं असं. मग ते रात्रभर ह्याच्यामध्ये ठेवून दिलंय मी. आणि मग आता घेऊन आता हे त्याला स्वच्छ चोळून धुते. हे असं लकी ह्याच्यामध्ये मला पाणी आणून दे. पाणी टाक ह्याच्यात आणि हे पूर्ण राख निघेसपर्यंत 2-3 पाण्यात धुवायच्या. त्या पाणी अंदर पडतं. आता स्वच्छ असे हे धुवून घेतलेत आणि त्याच्यामध्ये पाणी टाकले. आणि लकीला म्हटलं मीठ दे, तर माझ्या लकीने हा बघा खडा मीठ दिलाय. लकी खडा मीठ पण काही गोष्टीला वापरत असते, कारण जुने लोक खडा मीठच वापरायचे आणि मला असं वाटतं की खडा मीठ टाकून टेस्ट अजून वाढते. हो, सगळ्यात जास्ती माझी लकी सुगरण्या. आणि मीठ टाकते याच्यामध्ये. आणि आता आपण ह्याला गॅसवर ठेवून एक चांगली अशी उकळी घ्यायची आणि मग तो पाणी टाकून द्यायचं. चला बघा, हे असे शिजत ठेवलं म्हणजे शिजलेले आहेत, पण ते मीठ घालून असं उकळी चांगली घेतली पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये जो राखेचा जो स्मेल असतो तो पण निघून जाईल ह्या पाण्यात. आणि याच्यात मीठ घातलं त्याच्यामुळे ह्याला सगळं मीठ लागेल आणि चांगली अशी चव येईल. आता हा पाणी आपण काढून टाकायचे, गाळून घ्यायचे. हा पाणी असा गरम असतानाच काढायचं आहे, कारण त्याच्यामध्ये मग पाणी राहत नाही. आणि जर थंड होईपर्यंत ठेवला तर मग त्याच्यामध्ये असं पाणी भरणार. मग ते असं पाण्याचं असं जरा लागणार, पानसट जरा. फायनली ही वल्यांची डिश झालेली आहे. आणि डॅडींना हाच नाश्ता द्यायचा आहे. नाश्त्याचं तिकडे वेट करतायत होता. वेट करून करून कंटाळले ते. अजय, ही अशी न मिळती वर्षाची डिश वली. म्हणजे वर्षानीच भेटते आपल्याला. तर बघू शकता ही बनवले. याच्यामध्ये काही अजयचा पण हात आहे. त्यांनी पण बरेच म्हणजे हेल्प केलं बनवायला, सोलायला वगैरे त्यांनीच केलं. बाकीचं मी केलं. तर सांग, म्हणजे खा आणि सांग जरा कशी झाली. नाही तू म्हणजे मी खाल्ले तर काहीच खरोखर आमची आई करायची, बऱ्याच लोकांचं खाल्लं, पण त्यांच्यापेक्षा ह्या मला जास्तीच गोड वाटतात. असं करवटपणा थोडासा पण नाहीये. मला खूप आवडलं. खरंच सांग, अजून एकदम छान आहे. म्हणजे असं एकदम खेडेगावात करतात तसंच आहे. तुला त्याच्यापेक्षा पण अजून म्हणजे त्याच्यापेक्षा पण भारी झालं. म्हणजे असं काही कधी मला कडू पण लागलेत, थोडेसे वातड लागलेत, वेगळ्याच जरा.
पण ह्या खरंच खूप अगदी खरोखर म्हणजे मस्त झाले. तर मी म्हणजे शक्य नाही असं आहे तर मुंबई म्हणजे मी कशा बनवले तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेतच म्हणजे बघा तुम्ही. तर त्या पद्धतीने तुम्ही पण बनवून खा. आणि असं काय नाही ते शहरामध्ये खेड्यामध्येच भेटतात, शहरामध्ये काय भेटत नाही. तर शहरात राहून सुद्धा आम्ही वली खाल्ल्या. तुम्ही नसतील खाल्ल्या तर कमेंट करा, आणि खाल्ल्या असतील तरी कमेंट करा. आणि मी आणि तुम्ही याला काय बोलता? वली वली बोलतात, मी पण तेच बोलते. तुम्ही काय बोलता ते पण नक्की सांगा.